हाय फ्रेंड्स, मी डॉक्टर पल्लवी. केसांना तेल लावावे की नाही? तेल हे आपल्या केसांसाठी सूट होते की नाही? तेल किती प्रमाणात लावावे? कोणत्या लोकांनी तेल लावावे व कोणते तेल लावावे? असे असंख्य प्रश्नांची उत्तरे आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. तेल लावावे की नाही याबद्दल वेगवेगळी अशी मतमतांतरे आहेत. काही लोकांचे केस हे तेल लावल्यानंतर चांगले वाढतात, मऊ होतात, पण काही लोकांना ते सूट होत नाही. काही लोकांच्या केसांवरती तेल लावल्यानंतर ते अधिकच जास्त गळायला लागतात, तुटतात. फ्रेंड्स, आयुर्वेदानुसार डोक्याला तेल लावणे याचा उल्लेख हा प्राचीन काळापासून ग्रंथामध्ये, वेदांमध्ये केलेला आहे. त्याला आपण शिरोअभ्यंग असे म्हणतो. तेलाने शिरोअभ्यंग केल्याने केस हे मजबूत, दाट, चमकदार, मऊ होतात. केसांचा पोत सुधारतो. तसेच शिरोअभ्यंग केल्यामुळे मायग्रेन, डोकेदुखी ह्याचा त्रासही कमी होतो. शांत झोप लागते. असे वेगवेगळे अनेक फायदे हे दैनंदिन तेल लावल्यामुळे किंवा शिरोअभ्यंग केल्यामुळे होतात. फ्रेंड्स, यावरून आपल्याला समजून येते की डोक्याला तेल लावणे हे एक महत्त्वाचे आणि चांगले, फायदेशीर असेच आहे. कोणते तेल हे कोणासाठी योग्य आहे? आम्ही कोणते तेल लावावे व कसे लावावे? मार्केटमध्ये अनेक विविध वेगवेगळ्या कंपनीजचे हेअर ऑइल प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत. तसेच काही लोक घरगुती DIY पद्धतीनेही तेल तयार करून ते वापरतात. पण प्रत्येक तेल हे प्रत्येक व्यक्तीसाठी, प्रत्येक व्यक्तींच्या केसासाठी सूट होते, योग्य असते असे नाही. आयुर्वेदानुसार तुमच्या केसांचा व स्कॅल्पचा हेअर टाईप पाहून निवडून तुम्ही त्यानुसारच तुमचे केसांना लावण्याचे तेल हे निवडावे व मग वापरावे. फ्रेंड्स, ड्राय किंवा ऑइली स्कॅल्प टाईप किंवा आयुर्वेदानुसार वातज हेअर टाईप, पित्तज हेअर टाईप आणि कफज हेअर टाईप असे 3 वेगवेगळे प्रकारच्या व्यक्तींचे केस हे 3 वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. यानुसार तुम्ही तुमचे तेल निवडावे व ते तेल केसांना लावण्यासाठी वापरावे. भारतामधील व्यक्तींच्या केसांचा हेअर टाईपला प्रत्येक व्यक्तींसाठी सूट होणारे असे तेल जसे खोबरेल तेल म्हणजेच नारळ तेल, तसेच तीळ तेल, बदाम तेल आणि कॅस्टर ऑइल म्हणजेच एरंडीचे तेल. हे ऑइल हे इंडियन हेअर टाईप्सला सूट करणारे आहेत, जे प्रत्येक व्यक्तीला सूट होतात आणि केसांसाठी चांगले असतात. आता मी तुम्हाला केस गळणे थांबवण्यासाठी, केस पांढरे न होण्यासाठी किंवा झालेले पांढरे केस हे तिथेच थांबावेत, जास्त प्रमाणात होऊ नयेत यासाठी, केसांमध्ये डॅन्ड्रफ आहे तो कमी होण्यासाठी, केस हे लवकर वाढवण्यासाठी, केसांचा पोत हा मऊ आणि चांगला होण्यासाठी, केस हे दाट, मजबूत, चमकदार होण्यासाठी काही चांगले हेअर ऑइल्स सांगणार आहे. त्यापैकी नंबर 1 आहे खादी कंपनीचा शुद्ध ओनियन, रेड ओनियन हेअर ऑइल. फ्रेंड्स, हा हेअर ऑइल हा गव्हर्नमेंटच्या खादी ग्रामोद्योग कंपनीच्या अंतर्गत येतो. हा 100% नॅचरल असा हेअर ऑइल आहे. याच्यामध्ये सूर्यफूल तेल, बदाम तेल, व्हीट जर्म ऑइल, तसेच तीळ तेल, कोकोनट ऑइल आणि रेड ओनियन तेल यांचे मिश्रण आहे. हे एक उत्तम आणि चांगल्या पद्धतीने बनवलेले शुद्ध असे नैसर्गिक तेल आहे, जे तुमच्या केसांचे गळणे कमी करते, तसेच केसांना वाढवण्यास मदत करते. नंबर 2. फ्रेंड्स, आता मी तुम्हाला घरच्या घरी एक इफेक्टिव्ह, प्रभावशाली आणि सोप्या मार्गाने तयार करण्यासाठी एक हेअर ऑइल सांगणार आहे. हे हेअर ऑइल हे खूप उत्तम असे केसांचा टेक्स्चर सुधारते, केसांना मऊ, दाट, चमकदार बनवते, तसेच केस वाढवते, केस हे पांढरे होऊ देत नाही, केसांमधील डॅन्ड्रफ कमी करते व केस गळणे सुद्धा थांबवते. फ्रेंड्स, यासाठी आपल्याला लागणार आहे एक काचेची बाटली. एका काचेच्या बाटलीमध्ये 1/3 व्हर्जिन कोकोनट कोल्ड प्रेस्ड ऑइल, तसेच 1/3 कॅस्टर ऑइल म्हणजेच एरंडीचे तेल व त्यामध्ये बारीक केलेले मेथी दाण्याची पावडर 2 चमचे. हे मिश्रण सर्व एकत्र करून तुम्ही 2 ते 3 दिवस तसेच राहू द्या. 2 ते 3 दिवसानंतर वर जे तेल येईल त्या तेलाचा वापर तुम्ही तुमच्या केसांना लावण्यासाठी करा. फ्रेंड्स,
ह्या तेलाने तुमच्या केसांच्या अनेक समस्या ह्या 2 महिन्यामध्येच भरपूर प्रमाणात कमी होण्यास मदत होईल. या तेलाचा वापर तुम्ही केस धुण्याच्या अगोदर 2 ते 3 तास हलक्या हाताने केसांना मसाज करून त्यानंतर केस धुवून टाकावे. तसेच 1 रात्र अगोदर हे तेल लावून दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही कोमट पाण्याने आणि शॅम्पूने हे तेल धुवून टाकावे. फ्रेंड्स, 2 महिन्यामध्ये तुमच्या केसांच्या सर्व समस्या ह्या तेलाच्या वापराने कमी होतील. रेग्युलर ह्या तेलाच्या वापराने तुमचे केस हे सुंदर, दाट, मऊ, चमकदार होतील व केस गळणे थांबेल. तसेच तुमच्या केसांच्या इतरही काही समस्या दूर होतील. सांगण्यासाठी भरपूर आहे, पण तुम्हाला काय माहिती अपेक्षित आहे ते प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवनवीन माहितीसाठी, हेल्थ आणि ब्युटी रिलेटेड टिप्स आणि इन्फॉर्मेशनसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.